हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आम्ही चाललेलो आहे आमच्या बाळाला भेटायला. तर काही पाहुणे आल्यात काही नाही आल्यात तर येऊ राहिलेत आणि इथंच 12 वाजले तर 11ला जायचं म्हणून आता 12 इथंच वाजले तर पाहू आता किती वाजता जाणं होतंय किती नाही. आपल दिली का बर्फी मग बर्फी आणि ते हिराला मिळते 12:15 वाजले होते घरूनच निघायला. आणि जाता जाता आहे ना आम्हाला मावशींना घ्यायचं होतं तर बेरेड मावशींना आहे ना दरेवाडीत घ्यायचं होतं. तर त्यांना आहे ना आम्ही तिथंच बोलवलं होतं रोडच्या कडेला. म्हटलं आता घरी गेलो ना तर उशीर होईल तर ते येऊन थांबलेले होत्या तिथं आणि त्यांना घेऊन लगेच निघालो होतो आणि 1 वाजली होती आम्हाला तिथं जायला. चला बाई येऊन लागू राहिला. आणि शिवांशने लगेच गेल्या गेल्या नानीला धरलं ना आणि मी आले नंतर माझ्याकडे पण आला. आणि त्याला आहे ना घरी कधी येईना असं झालं होतं कारण 2-3 दिवस झाले रोज फोनवर म्हणायचं मला घरी यायचं आहे. तर त्याला करमत नव्हतं म्हणायचं तिकडं. आणि तसं एकटा किती काय राहतो तिकडं दरवेळेस. त्याची मम्मी नसताना सुद्धा राहतो पण ह्यावेळेस काय झालं काय माहीत नाही. पण तो इकडंच यायचं म्हणायचं. आणि बराच वेळ झाला अर्धा-1 तास झाला सगळं चहा पाणी झाला आणि त्याला काही दमच निघत नव्हता कारण त्याची गाडी ना आमच्यासोबत आलेली होती. कारण त्याने व्हिडिओत पण पाहिली होती मला सांगितली होती. तर काल मी तुम्हाला व्हिडिओ दाखवली रिमोटची गाडी तर त्याची होती ती. आणि त्याच्यानंतर तो आहे ना सारखं म्हणायचं मला गाडी पाहिजे. तर म्हटलं चला एकदा आहे ना सगळं सामान लावून घेऊ आपण. आणि हे सगळं आहे ना आपल्या घरचं सामान होतं तर आधी घरचं लावून घेतलं होतं. तर पॅकिंग आहे ना मी रात्री व्यवस्थित तुम्ही छान दिसत होती पॅकिंग आणि ते फुल पण छान वाटत होतं. तर सगळी पॅकिंग आहे ना रात्रीच करून ठेवली होती. आणि आता सगळ्या बॅग आहे ना खाली करून घेत होतो म्हणजे व्यवस्थित लावून ठेवल्यानं व्यवस्थित दिसतं पण. घेऊ दे तू काढलं नाही का? काढलंय मी पण पुढे जाऊन काढायचं का क्लोजर ठेवलं थांबा थांबा तसं नका ठेवू. आणि त्यांनी ना सगळ्यांसाठी ना पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवला होता. तर स्वयंपाक झाला होता त्यांचा थोडा वेळ बसल्या आणि परत एकदा म्हटल्या गरम गरम पोळ्या करू. तर ताटं त्याने पुढं वाढून दिले होते आणि परत आत्या आणि प्रियंकाच्या मामी ना परत पोळ्या करायला लागल्या होत्या. आणि तिच्या आत्याची मुलगी आम्ही थोडंसं वाढू लागलो त्याच्यानंतर त्यांनीच वाढलं आणि नंतर आम्ही पण सगळे जेवण करायला बसलो होतो.
शिवबाळा यायचं तुला हा का रे मला घरी इकडे बोर होते बोर झालं तुला तुला का बरं यायचं तुला नको येऊ तू आई बाळाला एकटीला सोडून कसं येतो मग स्वामीनी म्हणाल दादा कुठे गेला बाळा आहे ना हे ना शिव बडबड बडबड चालू राहते याची दाखवू का ले ले अच्छा है इतना भी नहीं आता कि तुम्हें लेडी बाय प्रज्ञा बाय हो पण तो तर जाईल दुसऱ्या जाईल ते दिवशी आम्ही येत होतो ना असंच एक मोटरसायकल पडलं होतं आणि ती 4 व्हीलर एकदम कामातून गेली होती मग काय आणि ते 2 व्हीलर वाल्यामुळे झालं बरं का ते मग काय अच्छा माणसाने खराब की
गाडी आणि इथं मुझे जाने पड़ेगा नहीं तो हाँ त्याच्यानंतर आहे ना शिवांश लगेच आवनी सोबत खेळायला गेला, कारण 8-9 दिवस झाले होते तो भेटलेला आणि रोज एकदा तरी तिच्याकडे जातोच. मग तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.